नमस्कार, मी सुकेशनी आणि सुकेशनीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। तर आज आपण गावरान पद्धतीने मेथीची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। तर इथे मी एक जोडी मेथीची भाजी निवडून घेतलेली आहे आणि तिला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। इथे मी काही शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत, ते सालासकट आपल्याला वाटून घ्यायचे आहे। याचबरोबर 4 ते 5 मिरच्या, हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता आणि काही लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। आपल्याला हे वाटण तयार करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर यामध्ये अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत। हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचे आहे। इथे मी वाटण तयार करून घेतलेले आहे आणि थोडंसं जाडसरच वाटण घेतलेलं आहे। इथे कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे गॅसवरती आणि यामध्ये आपण जे काही वाटण तयार केलंय ते यामध्ये मी घालणार आहे। त्यापूर्वी इथे पाव चमचा हळद तेलामध्ये घालत आहे। मी हे वाटण यामध्ये घातलेलं आहे आणि आपल्याला हा मसाला छानपैकी परतून घ्यायचा आहे 1-2 मिनिटं। मसाल्यामध्ये मी थोडंसं पाणी वापरलेलं आहे। या व्यतिरिक्त आपल्याला या रेसिपीमध्ये कुठेच पाणी वापरायचं नाहीये। मसाला छानपैकी परतत आहे। याचबरोबर मी आता 1 मिनिट झालेले आहे आणि आपला मसाला छानपैकी परतून झालेला आहे। आता यामध्ये मी भाजी टाकत आहे। भाजीमध्ये आपल्याला पाणी घालायचं नाहीये। मेथीच्या भाजीला बऱ्यापैकी मॉइश्चर असतं आणि यामध्ये मी वरून मीठ घालत आहे। मिठामुळे या भाजीला आणखीन पाणी सुटेल आणि त्यामध्येच ही भाजी शिजून जाईल। चवीप्रमाणे मीठ घालत आहे आणि मीठ आणि मसाला आणि भाजी हे सर्व आपल्याला छानपैकी एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। भाजी बऱ्यापैकी शिजलेली आहे। यामध्ये मी पाण्याचा अजिबात वापर केलेला नाहीये। तुम्ही बघू शकता जे काही भाजीला पाणी सुटलेलं होतं त्याच पाण्यामध्ये ही भाजी शिजलेली आहे। तरी अजून आपल्याला 1 मिनिट ही पूर्ण आपल्याला ड्राय करून घ्यायची आहे। सर्व मसाला मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे आणि मध्यम आचेवरती ही भाजी 1-2 मिनिट झाकण ठेवून आपल्याला शिजवायची आहे। एक 2 मिनिटे झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता आपली भाजी छानपैकी यामधलं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आणि आपली भाजी ही पूर्णपणे कोरडी झालेली आहे। तुम्ही बघू शकता आपली मस्तपैकी इथे भाजी तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।